जय बाळूमामा मित्रांनो, आज आपण बघणार आहे द सिक्रेट ऑफ ट्रेडिंग. ट्रेडिंगमधलं नेमकं सिक्रेट काय आहे. नक्कीच हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ज्या काही इतक्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण चुकत असतो, पण आपल्याला गेली कित्येक वर्ष ते कळत नाही की ह्या गोष्टी आपण चुकतोय, किंवा ह्या साध्या साध्याच गोष्टी आहेत पण त्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ट्रेडिंगवर परिणाम करत असतात. त्यामुळे त्या टाळणं आणि त्या कशा टाळायच्या हे शिकणं गरजेचं आहे. त्यामुळं अगदी बेसिक गोष्टी जरी असल्या तर आपल्या ट्रेडिंगवरती त्या किती मोठ्या प्रमाणात परिणाम टाकतात हे तुम्हाला आज कळेल. त्यामुळे व्हिडिओ खूप चांगला आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर जसं तुम्ही थंबनेल बघितलं असाल की त्यामध्ये मी द सिक्रेट ऑफ ट्रेडिंग, तुम्हाला द सिक्रेट ही जर डॉक्युमेंटरी माहीत नसेल तर नक्की बघा तुम्ही. द सिक्रेट हे एक डॉक्युमेंटरी आहे, मराठी हिंदी सगळ्या भाषांमध्ये येते. त्यामध्ये तिने काय सांगितलं आहे, त्यामध्ये तिने सिंपल सांगितले आकर्षणाचा सिद्धांत. आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय तुम्हाला फक्त एका वेळी सांगतो मी, की त्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला हवी असाल, तुम्ही जर ती व्हिज्युअलाइज केला की मला ती मिळणार आहे, मी अशी मिळणार आहे, तर ती गोष्ट निसर्ग तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आणि तुमची गोष्ट ती जुळून येते आणि तुम्हाला ती गोष्ट मिळते. सिंपल आकर्षणाचा सिद्धांत हा सांगतो. मग आपण हा सिद्धांत आपल्या ट्रेडिंगमध्ये वापरतोय का, आणि वापरला तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे का, हे जो जी उत्तर आहे ना, फक्त ही गोष्ट नोट डाऊन करा सुरुवातीलाच की आकर्षणाचा सिद्धांत मी ट्रेडिंगमध्ये वापरतो का. पण मला असं वाटतं की ट्रेडिंगमध्ये आपण आकर्षणाचा सिद्धांत न वापरता आकर्षित जगात जगण्याचा सिद्धांत वापरते. मग ट्रेडिंग करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं आकर्षण आपण केलं पाहिजे आणि मग आपली ती गोष्ट सक्सेसफुल होणार आहे. पण आपण जर बघायला गेलं तर आकर्षित जगात जगण्याचा सिद्धांत वापरत असल्यामुळं बराच काळ बरेच वर्ष आपण फक्त आकर्षित जगात जगतोय इतकंच होते. तर आपण आता आपल्या ह्या विषयाला सुरुवात करूया, द सिक्रेट ऑफ ट्रेडिंग. विषयाला सुरुवात करताना आपण सगळ्यात आधी ट्रेडिंग म्हणजे काय हे समजून घेऊया. ट्रेडिंग म्हणजे काय आहे हो, तर मला वाटते ट्रेडिंग म्हणजे हे न उलगडणारं कोड आहे, भुरळ घालणारं एक क्षेत्र आहे. यामध्ये नीलावंतीच्या ग्रंथासारखं आणि मोनालिसाच्या हास्यासारखं प्रचंड यामध्ये गूढ आहे की हे गूढ कुणाला नेमकं कळलेलं नाही आणि ते कळत पण नाही, पण जाणून घ्यायची इच्छा तर मात्र सगळ्यांची आहे. लक्षात ठेवा, ट्रेडिंग हे प्रचंड रिस्क आहे, प्रचंड रिस्क आहे, यामध्ये भयानक रिस्क आहे हे सगळेजण म्हणतात. पण सगळीजण इकडे यायला उत्सुक आहेत, सगळ्यांना इथं यायचं आहे, सगळ्यांना इथं आपल्याला काय जमते का बघायचं आहे. कारण काय माहिती आहे का, सगळ्यांना माहिती आहे जर हे इतकंही अवघड किंवा इतकंही रिस्की जरी असलं, पण मला ह्यातलं थोडं जरी एखादी गोष्ट जरी मला ह्यातली समजली, त्यावरती माझी मास्टरकी आली, तर त्यांना माहिती आहे फक्त मीच नव्हे तर माझ्या येणाऱ्या अखंड सगळ्या पिढ्या देखील बसून खातील इतकं मला ह्या ट्रेडिंगमध्ये मिळू शकते. म्हणजे इन्फिनिटी, त्याला म्हणजे काय म्हणते आपण, गगनाला जसं अंत नाही, तसं यामध्ये तुम्ही काय करू शकता आणि किती करू शकता ह्याला अंत नाही. तितकीच गोष्ट खरी आहे की तितकाच खाली जायला सुद्धा अंत नाही. त्यामुळे हे प्रचंड न उलगडणारं कोड आहे. त्यामुळे ट्रेडिंग हे एक प्रचंड मोठं क्षेत्र आहे आणि आपण फक्त आपल्यापुरतं घेऊन म्हणतो ना, एक प्रचंड मोठा सागर आहे, समुद्र आहे, आपण आपल्यापुरती ओंजळ घेऊन फक्त त्यातून बाहेर पडलं पाहिजे. त्यामुळे ट्रेडिंग म्हणजे काय, तर मला वाटतं एक भुरळ घालणारं क्षेत्र असून यामध्ये आपण फक्त आपल्या सदसद विवेक बुद्धीनं जर यामध्ये एंट्री केली तर आपल्याला जे हवं ते यातून मिळू शकते. दुसरी गोष्ट काय, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण नेहमी बघतो की 90% लोक लॉस आहेत, 90% लोक लॉस आहेत. काय म्हणतोय, ही 90% लोक लॉस काय आहेत हा प्रश्न कधी आपण स्वतःला विचारलाय का. असं काय होतंय, असं काय करतात की 90% लोक लॉस व्हायला लागल्यात आणि बाकी 10% ह्यामधून पैसा कमवतात. आणि असं आपण काय चुकतोय की जे आपण चूक नाही केली पाहिजे. तुम्हाला एक बेस्ट उदाहरण सांगतो मी. लक्षात घ्या, तुम्ही जगातला कुठलाही व्यवसाय घ्या, कुठलाही बिझनेस घ्या किंवा कुठलाही कामाचा प्रकार घ्या, त्यामध्ये ते फक्त ते काम करण्याच्या 2-3 पद्धती असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त पद्धती नाहीत. थोडक्यात काय, एखाद्या गाडीत समजा इंजिन खोलायचं आहे, ते इंजिन खोलताना फक्त ते नट स्क्रू काढले पाहिजेत ना, फक्त इतकंच आहे की ते स्क्रू काढण्याची प्रत्येक मिस्त्रीची पद्धत काहीतरी वेगळी असेल, पण स्क्रू काढूनच इंजिन खोललं जाणार आहे. एखादं ऑपरेशन करायचं आहे, प्रत्येक डॉक्टर काहीतरी शस्त्रातलं जे वापरतात शस्त्र ऑपरेशन करण्यासाठी ती थोडीफार लहान मोठी वापरतील किंवा काहीतरी करतील, मात्र ऑपरेशन करण्याची पद्धती एकच असणार आहे, पद्धती बदलणार नाहीत. कोण गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून कंबर खोलणार नाही, गुडघाच खोलला पाहिजे. त्याच पद्धतीने आहे की प्रत्येक काम करण्याच्या 2-3 पद्धती आहेत. मात्र ज्यावेळी ही गोष्ट ट्रेडिंगकडे आपण येतोय का नाही, ट्रेडिंगकडे भयानक वेगळं आहे. ट्रेडिंगकडे काय वेगळं आहे, ट्रेडिंग हे क्षेत्र असं आहे की इथं कोणच चुकीचं नसतं, कोणच बरोबर नसतं. थोडक्यात काय, ट्रेडिंगमध्ये ट्रेड करण्याच्या अगणित पद्धती आहेत. तुम्ही बघू शकताय, अगदी 1 सेकंदापासून कॅन्डल सुरू होते ते 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 1 दिवस, 10 दिवस, 1 महिना. असं का होते, कारण पद्धती वेगळ्या आहेत. त्यानंतर वेगळे सॉफ्टवेअर आहेत, इंडिकेटर आहेत, प्राइस ॲक्शन आहे, ICT आहे, ती पुन्हा आणि काय SMC आणि काय वेगळं काहीतरी यायला लागले.
जगात आणि येत राहणार. थोडक्यात काय, ह्याला अगणित पद्धती असल्यामुळं ह्याच्यामध्ये नेमकं काम काय करायचं पद्धत नसल्यामुळं इथं 90% लॉस आहेत. का लॉस आहेत? कारण एवढी मोठी जत्रा इथं भरलेला आहे, एवढा मोठा इथं बाजार भरलेला आहे की ज्यावेळी ट्रेडर एखादा इथं येतो, नेमकं काय करायचं, कसं करायचं, सुरुवात कुठून करायची हेच कळण्यात त्याचे 3-4 वर्ष सहज निघून जातात आणि शेवटपर्यंत काय करायचं कळत नाही, कारण की इथं पद्धतीच अगणित आहेत. त्यामुळे नेमकेपणानं कोणी किती ओरडून, आता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, बेसिक 3-4 गोष्टी पकडा, त्याला धरून जावा, कारण की हे न संपणारं क्षेत्र आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकणार नाही. पण तसं होत नाही, आपली मानसिकता ऐकत नाही. आपण सगळ्याच गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो, मला सगळंच आलं पाहिजे, मला ह्यात PhD झाली पाहिजे असा गैरसमज करून येतो आणि असं वाटतं की मला हे सगळं जमलं पाहिजे. त्यामुळे ह्या बाजारात अनेक सांगणारे भेटतात, अनेक ऐकणारे भेटतात. त्यामुळे नेमकं काय करायचं हे शेवटपर्यंत कळत नाही, कारण की इथं कोणच चुकीचं नाही. एक तुम्हाला उदाहरण देतो. समजून चाला एखादी बाग आहे, त्या बागेमध्ये आपलं काय ठरलंय, सकाळी उठायचं, बागेत जायचं आणि एक फुल तोडून आणायचं, बस एवढाच कन्सेप्ट आपल्या डोक्यात होता. पण ज्यावेळी आपण बागेत जातोय, बागेत गेल्यानंतर तिथं एवढी फुलं दिसतात, एवढी असंख्य फुलं दिसतात की आपण हे फुल घेऊ का ते फुल घेऊ, हे फुल चांगलं का ते फुल चांगलं, ह्या नादात इतकं भांबावून जातोय की तो अख्खा फुलाचा सीझन निघून जातोय, पण पट्ट्या काय फुल कुठलं उचलत नाही. आपलं काय ठरलं होतं, एक फुल उचलून घ्यायचं आणि आपण नेमकं विसरतोय की ही बाग कुठेच जाणार नाही, ही बाग इथंच असणार आहे. उद्या सकाळी येऊन आणि एखादं फुल घेऊन जाव्या, परत येऊन आणखी एखादं फुल घेऊन जाव्या, परत पुढच्या सीझनची वाट बघूया. सेम ट्रेडिंगमध्ये आपल्याला माहिती आहे मार्केट रोज आहे, आपण मेल्यानंतर सुद्धा आहे. आपण आपल्या रोज गेल्यानंतर आपलं जिथं ठरलंय, आपल्याला एक फुल पाहिजे घेऊन येऊया, मार्केट आपल्याला ते फुल देते. मात्र इथं एवढं मोठं कन्फ्युजन आहे, आत गेल्यानंतर दिसते सगळी फुलं, सगळे ट्रेड, सगळी सांगणारीच आणि सगळ्या पॅटर्न दिसायला लागल्यात. त्यामुळे कुठलं फुल घेऊ काय घेऊ कळत नाही आणि त्या कन्फ्युजनमध्ये तो बराच काळ राहतो. त्यामुळे 90% ट्रेडरचं लॉसमध्ये आहे, कारण की इथं कन्फ्युजन करणारी जास्त माणसं आहेत आणि कन्फ्यूज होणारी माणसं जास्त आहेत. कारण ह्याचा थेट संबंध जातो परत कुठं, आपल्या सायकोलॉजीशी. कारण बागेत गेल्यानंतर आपण एक फुल घेणार होतो, मात्र आपली सायकोलॉजी बिघडली, मी हे फुल घेऊ का ते फुल घेऊ, हे आपले मनानं आपल्याला भुरळ घालायचा प्रयत्न केला, मनानं आपल्याला कन्फ्युजन केलं. तसं इथं मन कन्फ्युजन करते. मात्र जर आपण फक्त फोकस ठेवला, एका फुलावरती फोकस ठेवला, तर इथं काम करणं काही मला वाटत नाही की जास्त कुठलं अवघड आहे. त्यामुळं बागेत गेल्यानंतर एक फुल तोडायचं हे मात्र फक्त डोक्यात ठेवा. आता आपण लॉसचे प्रकार आणि त्याची कारणं बघायची आहेत. सुरुवातीला आपण लॉसचे प्रकार किती आहेत आणि काय आहेत आपण बघूयात. त्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ओनली लॉस, नुसतं लॉस होते. म्हणजे ट्रेडिंगला सुरुवात केल्या ट्रेड घ्यायला आलेल्या चुकून एखादा कुठं ते प्रॉफिट होतोय, नाहीतर नुसता लॉस होतोय, फक्त लॉस होतोय त्याला. तर लक्षात घ्या, त्यानं मग काय केलं पाहिजे त्या ट्रेडरनी, की स्वतःला समजून सांगितलं पाहिजे की आपल्याला ह्यातलं अजून बऱ्यापैकी काहीच माहीत नाही, आपल्याला सगळं समजून घेतलं पाहिजे. कारण की जर ट्रेडिंग करत असताना नुसता लॉसच होत असेल, प्रॉफिट अगदी नगन एखाद दुसरं होत असेल, ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ह्यातलं काहीच माहीत नाही. मग त्यांनी सुरुवातीला ट्रेडिंग तिथं स्टॉप करून, ट्रेडिंग थांबून आधी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण काय करतोय, काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीवर काम केलं पाहिजे, कुठल्या वेळेत केलं पाहिजे, आपण एखादा सेटअप कसा निवडावा, तो सेटअप त्या सेटअपवर काम कसं करावं, त्यावरती रूल कसे करावे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. हे जी चौकट आधी बांधून घेतली पाहिजे. ही जी चौकट जोपर्यंत बांधत नाही तो म्हणजे ट्रेडिंगला गडबड करू नका. कारण ट्रेडिंग कसं आहे, थोडंफार जर प्रॉफिट यायला लागलं तर असं वाटतं की लवकर करून पैसा कमावा आणि त्या नादामध्ये आपण विसरून जातो की माझा बेसच पक्का नाही आणि बेस पक्का नसल्यामुळे हातातील सगळे पैसे निघून जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ओनली लॉस. म्हणजे ट्रेडिंग करायला सुरुवात केल्या एखादं प्रॉफिट होते ना तर सगळा लॉस होतोय. तर त्यांनी माझं मत आहे की पूर्णपणे शिकून घेण्याची गरज आहे. ट्रेडिंगला गडबड अजिबात करू नका. मार्केट कुठेही पळून जात नाही. जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं त्याप्रमाणे मार्केट कायम राहणार आहे. तर पहिल्यांदा पूर्ण स्वतःची चौकट, स्वतःचा बेस, स्वतःचं फाउंडेशन करून घेतलं पाहिजे. त्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर थोडं प्रॉफिट थोडं लॉस ह्या प्रवासातून तुम्ही आपोआप तुमचा जो काही जे कर्व आहे, जे काही प्रगतीचा मार्ग आहे, मला वाटतं नक्कीच येईल. त्यामुळं जर तुम्ही ह्या पहिल्याच इनिशियल स्टेजमध्ये असाल तर ट्रेडिंग थांबून शिकण्याकडे भर दिला पाहिजे. दुसरा जो प्रकार तो इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे थोडं प्रॉफिट होतोय आणि मोठा लॉस होतोय. म्हणजे काय होते, प्रॉफिट होताना थोडं होते आणि लॉस झाला की एकदमच मोठा लॉस होते. आणि ह्याच्यामध्ये काय होतात, ह्याच्यामध्ये बरेच जण काय करतात की प्रॉफिट घेताना थोडे घेणार, म्हणजे प्रॉफिट घेताना अगदी $10 घेणार फक्त आणि लॉस घेत असताना मग $80 $50 इतका लॉस बुक करतात. म्हणजे प्रॉफिट थोडे घेतात आणि लॉस मोठा घेतात. आणि मग काय होतं, ह्याचा अर्थ काय की आपल्याकडे होल्डिंग पॉवर नाही. आता होल्डिंग पॉवर नाही असं म्हणता येते का? अजिबात नाही. होल्डिंग पॉवर आहे की आपल्याकडं, फक्त आपली जी होल्डिंग पॉवर आहे नाही ती चुकीच्या पद्धतीने. म्हणजे काय, लॉस आपण होल्ड करतोय. अगदी जिथं मी एस एल लावलाय, काय जण तर एस एल पण लावत नाहीत आणि तिथं सगळ्यात चुकीची पद्धत आहे. जिथं एस एल लावलाय किंवा अगदी मला कसं तर वाटेपर्यंत आपण लॉस सहन करतोय. म्हणजे
ती आपल्याला होल्डिंग पॉवर नाही का आपल्याला आहे की लॉस येईपर्यंत जर मी थांबवत असेल 1-1 तास 2-2 तास 3-3 तास तर याचा अर्थ होल्डिंग पॉवर आहे माझी. फक्त प्रॉफिट जरा दिसली कच किंवा बुक करतोय तिथं कुठं काम गडबडते. होल्डिंग पॉवर आहे ती फक्त उलटी केली पाहिजे. जसं आपण लॉसला होल्ड करतोय दाबून काय व्हायचं ते तसंच ज्यावेळी प्रॉफिटमध्ये ट्रेड जात असेल त्यावेळी होल्डच केला पाहिजे. आता असं का होतं माहिती आहे का, असं होण्यापाठी कारण की आपल्याला नेमके ट्रेड किती घ्यायचे आहेत, कुठले घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे आहेत, आपल्या सेक्टरवर किती काम करायचं आहे. दिवसातनं आपल्याला 10-20 जर ट्रेड घेत असाल तर होल्डिंग होणारच नाही. कारण की मानसिकता माहिती आहे ना मला की दिवसातनं मी 10 ट्रेड घेतोय 20 ट्रेड घेतोय मला मग अजून ट्रेड घ्यायचे आहेत मग आणि कशात तर मला प्रॉफिट निघेल. असं असल्यामुळे ते होल्डिंग पॉवर वाढायला मला वाटते अडचणी यायला लागल्या. दिवसातले 2-3 ट्रेड असतील फिक्स तर माहिती आहे मला की मला 2-3 ट्रेड घ्यायचे आहेत. ह्यातच माझं काय असेल त्याच दिवसाचं गणित आहे. 2-3 ट्रेड घेत असल्यामुळे एक तर मी माझ्या स्टॉप लॉसपर्यंत थांबतोय नाहीतर एक ती माझ्या टीपीपर्यंत थांबतोय का, कारण माझे ट्रेड मोजके आहेत, माझे ट्रेड फिक्स आहेत. त्यामुळं आपल्याला थांबायला मदत होते. जर तुमचे ट्रेड जास्त असल्यामुळे तुम्ही छोटं प्रॉफिट घेताय आणि मोठं लॉस करताय कारण की ट्रेडची संख्या जास्त आहे त्यामुळे फक्त गणित बिघडते. ट्रेड तुम्ही आटोक्यात आणा, दिवसाला 2-3 ट्रेड करा, बघा तुमची होल्डिंग पॉवर नक्कीच वाढलेली तुम्हाला दिसेल. कारण की आपण मनाला सांगतोय हा सगळा गेम सायकोलॉजीचा आहे. सायकोलॉजी माझी मला काय सांगते की 2-3 ट्रेड असल्यामुळे मला होल्डच केले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त मी घेणार नाही. हे मी रूल तयार केला आहे आणि तो मी डिसिप्लिनने पाळणारच. ट्रेडिंगमध्ये फक्त 4 गोष्टी लक्षात घ्या. एक तर मोठा लॉस आणि मोठं प्रॉफिट आणि कमी लॉस कमी प्रॉफिट हे 4 प्रकार आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, नेमकं उलटं काय करतोय, कमी प्रॉफिट घेतोय आणि मोठा लॉस घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे उलटं गणित व्हायले. हे जे गणित आहे ही जी जोडी आपण जोडवतोय ही चुकीची जोडी आपण जुळवायला लागलोय. फक्त जोडी अशी जुळवली पाहिजे की मोठं प्रॉफिट घेतलं पाहिजे आपण आणि जो लॉस आहे तो आपण कमी घेतला पाहिजे. ही जोडी जुळली पाहिजे. पण जोडी आपली नेमकी उलटी जोडा लागल्या की आपण जे लॉस घेत असताना मोठा घेतोय आणि प्रॉफिट घेताना कमी घेतोय. त्यामुळे 4 गोष्टी आहेत, कमी लॉस कमी प्रॉफिट, मोठं लॉस मोठं प्रॉफिट. ह्याचं फक्त क्रॉस कनेक्शन आपण जोडायला शिकलो तर मला वाटतं की आपल्याला थोडंसं हे समजायला आणि करायला आपल्याला ते इझी जाणार आहे. त्यामुळे ह्या जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की आपले ट्रेड जर आपण व्यवस्थित जर म्हणजे मॅनेज करायला शिकलो, कमी ट्रेड घ्यायला शिकलो तर ह्याच्यावरती आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे काम करता येईल. आता आपण जर पुढचे 2 प्रकार बघितले तर तिसरा प्रकार जर बघितला तर त्यामध्ये काय माहिती आहे का, हा सगळ्यात इंटरेस्टिंग आहे बरं का आणि बऱ्यापैकी सगळ्यांच्या बरोबर हा होतोय. काय होतंय, थोडे दिवस कंटिन्यू चांगलं प्रॉफिट करतात काय म्हणजे अगदी 10-15 दिवस एकदम बेस्ट चांगलं प्रॉफिट होते आणि एकाच दिवसात ह्या 10-15 दिवसाचं प्रॉफिट सगळं पाक घालून टाकतात, अगदी एका तासात घालून टाकतात. म्हणजे 10-15 दिवस तुम्ही जवळजवळ $100 $300-$500 केले असतात पण एका दिवसामध्ये सगळेचे सगळे $500 घालवतात. आता हे नेमकं का घडतंय, ह्याच्या पाठीमागे कारण काय, तर ह्याच्या पाठीमागे 100% कारण आहे ते म्हणजे सायकोलॉजीचं काय कारण आहे माहिती आहे का, आपण हार पत्करायला तयारच नाही, आपण हार स्वीकारायला तयारच नाही. आपण कंटिन्यू 10-15 दिवस प्रॉफिट काढला असते आणि एक दिवस आपल्याला लॉस व्हायला सुरुवात होत्या आणि लॉस झाल्यानंतर असं वाटतं की माझा लॉस का व्हायला लागलाय, लॉस कसा व्हायला लागलाय. ती हार स्वीकारत नाही आपण. मी तो 10-15 दिवस प्रॉफिट काढले चांगलं आणि आता लॉस होऊन कसा चाललं. त्यामुळे तो लॉस न पत्करणं न स्वीकारणं त्याचा परिणाम असा होतो की आपण जास्त ट्रेड घ्यायला लागतोय किंवा जी आपली क्वांटिटी साईज आहे, आपली जी लॉट साईज आहे ती जी कुठंतरी बिघडते. आपली लॉट साईज आपण वाढवतोय, त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतोय. म्हणजे एखादं पाण्यात कसं बुडतंय ना एखादा माणूस, बुडत असताना तो बाहेर येण्यासाठी जी धडपडतोय ना तसंही धडपड सुरू असते. कसतर करून मी माझा हा प्रॉफिटचा दिवस वाढवतो पण ते शक्य नसते आणि ते एका दिवसात सगळं पाक घालून बसताय कारण थेट संबंध आहे सायकोलॉजीशी. ह्याच दिवशी आणि हा दिवस कळतोय बरं का, हा दिवस तुम्हाला आल्यानंतर जाणवतो की आज माझं काय ते बिघडायला लागले, त्यावेळी थांबलं पाहिजे. आणि एकाच दिवसामध्ये आपण काय करतोय, जो आपला सेटअप आहे त्या सेटअपवर काम करत नाही, जे आपले रूल आहेत, जे आपले डिसिप्लिन आहेत आपण ती अजिबात पाळत नाही. त्यामुळे कटाक्षाने ही गोष्ट फॉलो केली पाहिजे की हार पत्करा, हार स्वीकारा. मार्केट पुढे कोणीही कायम जिंकू शकत नाही. त्यामुळे 10-15 दिवस कंटिन्यू प्रॉफिट झाले, माझा रोजचा लॉस जे मी सारखं सांगतो तुम्हाला की सेटअप तुमचा आहे किंवा तुमचे दिवसात ठरले ट्रेड आहेत त्यामध्ये लॉस आलाय, तुम्हाला तो लॉस झोपून देतोय शांतपणे तर ते घ्या आणि बाजूला व्हा परत आणि त्या दिवशी पुढं तुम्ही 10-15 दिवस कंटिन्यू प्रॉफिट काढू शकताय. पण हे न स्वीकारणं नाही हार ती घात करते आणि त्यामुळे एका दिवसात सगळं रूल तुम्ही बघा, एका दिवसामध्ये तुम्ही सगळं रूल तोडला असणार तुम्ही ट्रेडिंगचे. मग ते रूल न तोडणे ट्रेडिंगमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मी यावर एक रील पण केली होती की सगळ्यात पुढं काय असेल तर डिसिप्लिन आहे. सगळ्यात आधी रूल डिसिप्लिन हे पाळणं, त्यानंतर काय असेल तुमचा सेटअप आहे आणि त्यानंतर मग ट्रेडिंग आणि त्याच्यावर पैसा असतो. त्यामुळे डिसिप्लिन सोडू नका. हे 10-15 दिवसातलं जे प्रॉफिट आहे एका दिवसात अजिबात जाणार नाही. हा एक प्रकार आहे आणि ही जी माणसं आहेत त्यांना ट्रेडिंग जमते बरं का चांगलं, ह्यांना चांगलं ट्रेडिंग येत असते, ह्यांना ट्रेडिंगच्या स्वतःला एज कळला असते. मात्र फक्त ह्या किरकोळ गोष्टीमुळे त्यांचा एका दिवसात लॉस होते, त्यामुळे स्वतःवरती शंका यायला सुरुवात होत्या आणि मग असं वाटतं की मला काही जमत नाही. पण त्यांना चांगलं जमते, तुम्हाला जमते, फक्त तो एक दिवस नाही तो जरासा मॅनेज करायला शिका, तो थोडासा टाळा. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे ओव्हर ट्रेडिंग
रिव्हेंज ट्रेडिंग आणि रँडम ट्रेड हे तिन्ही एकच आहे असं मी म्हणतो मी. ओव्हर ट्रेडिंग का होते? ओव्हर ट्रेडिंगचं सिंपल गोष्ट आहे, एक तर तुमचा कुठला सेटअप नाही, तुम्हाला काय करायचं मार्केटमध्ये माहीत नाही, कुणा तर सांगून कुणा तर ऐकून करताय किंवा वाटते नावाचा एक प्रकारले मोठा आहे. बाबा तू ट्रेड का घेतलास? मला वाटते म्हणून घेतला. त्यामुळे होते रिव्हेंज का? तुम्हाला मार्केटला गेलेले पैसे मला काढायचे आहेत, रिव्हेंज होते की मी काढल्याशिवाय गप बसणार नाही, मार्केट माझं पैसे कसं घेऊ शकते. रँडम ट्रेंडला काय प्रकारच नाही, रँडम असंच म्हणजे माणूस कुठे ट्रेड घ्यायला लागते. आणि ओव्हरऑल सांगतो ही गोष्ट आहे ना, ह्या आपल्याला सगळ्यांना कळतात की मी ओव्हर ट्रेड करायला लागलो का. कुठलाही ट्रेड घेत असताना स्वतःला फक्त आता विचारायचं ट्रेड पंच करण्यापूर्वी की मी जे घ्यायला लागलोय हे का घ्यायला लागलोय, हे जे घेणार आहे हे घेतल्यानंतर मी कुठे एक्झिट होणार आहे, म्हणजे प्रॉफिटमध्ये पण आहे लॉसमध्ये. हे जे घेत आहे, हे जे मी ट्रेड घेतोय ह्याच्या पाठीमागचं पूर्ण ॲनालिसिस आहे का, मला माहिती आहे का मी काय घ्यायला लागलोय, ह्याची मला कारणं माहिती आहेत का, ह्याचे मला सगळे बेसिक्स माहिती आहेत का. ह्याचं उत्तर जर येच असेल तर 100% ट्रेड घ्या. पण घेत असताना का घ्यायलायस? नाही असंच वाटते म्हणून घ्यायला लागलोय, तर तुमचं स्वागत आहे ओव्हर ट्रेडिंगमध्ये, रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये आणि रँडम ट्रेडिंगमध्ये. त्यामुळे मला वाटते की ह्या गोष्टी आपण जराशा टाळल्या पाहिजेत. आणि पाचवा एक प्रकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्या गोष्टीमुळे मला वाटते की ह्या सगळ्यांचं नुकसान व्हायला आले बऱ्याच जणांचं. काय प्रकार आहे माहिती आहे का? तुम्ही अलीकडे तर रील बघत असाल बघा किंवा व्हिडिओ बघत असाल की $10 केले $1000, $100 मी बनवले, चॅलेंज स्वीकारलं आणि मी बनवले $20,000. मला सांगा $10,000 $100 $10,000, $10 $1,000 ह्या गोष्टी खरोखर तुम्ही जेन्युइन ट्रेडर असाल ना, तुम्हाला माहिती आहे की हे नाही आहे, हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे माहिती आहे का? कारण की ह्या ज्या गोष्टी घडतात ना, हा लक फॅक्टरने घडतात. मी छाती ठोक सांगतो ह्या गोष्टी फक्त लक फॅक्टर नाहीत. बरं तुमचं एवढं तुमच्यात दम आहे ना, तुम्ही $100वरनं $10,000 आणि $20,000 करताय, तर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी विकण्याची गरजच नाही ना. काय तुमच्या रेफरल इन्कम किंवा बाकीच्या तुमच्या कुठले कोर्स विकण्याची गरज नाही. तुम्ही $100वरनं $10,000 केल्यात, $9,900 बाजूला काढा, परत $100वरनं परत आणि 10,000 करा, परत $9,900 बाजूला काढा. हे करत जावं की कंपाऊंडिंग. आणि किती मोठं कंपाऊंडिंग होईल म्हणजे अगदी 2-4 महिन्यात अब्ज रुपये करोड रुपये तुमच्याकडे येतील. पण त्यांना पण माहिती आहे शक्य नाही सारखं. त्यामुळे जितकं काय झालं असते लक फॅक्टरमुळं एखादी मार्केटची रॅली सापडली असत्या आणि तुम्हाला आपल्याला दाखवलं जाते की एवढं होऊ शकते. पण हे कधीतरी प्युअर, मी म्हणतो हा प्युअर लकचा भाग आहे, ह्याच्यामध्ये स्किलचा भाग नाही. आणि असं जर कोण बघून इन्फ्लुअन्स होत असाल, तुम्हाला वाटत असेल की $10 मी सुद्धा $1,000 करणार, तर लिहून द्या, हे क्षेत्र तुमच्यासाठी अजिबात नाही आहे. इथं लक्षात घ्या, खरा ट्रेडर कोण माहिती आहे का? मला जर कोण म्हणलं एकानं $10वरनं $1,000 केलेत 10 दिवसात, 10 दिवसात, आणि एका व्यक्तीनं $10वरती $5 कमवतोय, तो गेली 6 महिने झाले, असं मला जर कोण म्हणलं, मी म्हणेन हा जेन्युइन ट्रेडर आहे, हा चिरकाळ टिकणार, हा ट्रेडिंगवर आपल्या कुटुंबाचं पोट भरणार, हा फक्त मृगजळ आहे, हे लॉंग टर्म नाही चालणार. त्यामुळं ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी, सातत्य. तुम्ही एका $10मध्ये $1,000 पटकन कमवताय, हे झिरो किंमत याला झिरो. नीट डोळे उघडून ठेवून ऐका, नीट समजून घ्या, ही फक्त भुरळ पाडणारी गोष्ट आहे, ह्याच्यातनं हातात काही पडणार नाही. हेच $1,000 आहेत ना, एका दिवसात उडले असतात. ते सांगत नाही तुम्हाला कोण, दाखवत नाही कोण. कारण की ज्यावेळी $10चे $1,000 करत असणार आहे ना, त्यावेळी क्वांटिटी साईजचा काय बल्ल्या उठणार असणार विचार करा की एका क्वांटिटी साईजनं काम केलं असणार आहे का, एका सायकोलॉजीनं काम केलं असणार आहे का, एका सेटअपवर काम केलं असणार आहे का? अजिबात नाही. प्रत्येक वेळी लॉट साईज वाढवले असणार आहे, काय ते रिव्हेंज घ्यायला असणार आहे, प्रचंड ट्रेड घेतले असणार आहे, त्याशिवाय एवढे पैसे कसं निघतील. पण ह्या माणसानं, ह्या ट्रेडरनं काय केलं, नीट कन्सिस्टन्सी, सातत्यानं क्वांटिटी साईज ती ठेवली, सेटअप तोच ठेवला आणि लॉट पण तीच ठेवली आणि आपल्या रूलला फॉलो करत नेला. आणि हा कन्सिस्टन्सी असल्यामुळं हा चिरकाळ टिकणार, हा 100% पैसे मिळवणार. पण हा 100% लॉस जाणार आज ना उद्या, ह्यात काय डाऊट नाही. त्यामुळे पैसे उडलेला तुम्हाला कोण दाखवणार नाही, फक्त असा काय तर लकी ड्रॉ तुम्हाला दाखवणार. तर फोकस करा सातत्यावर. तुम्ही जर महिना आत्ता $100वरती जर $50 जरी काढत असाल ना, आणि गेली 6 महिने झाले तुम्ही काढताय, लक्षात ठेवा तुम्ही प्रॉपर आणि प्रो ट्रेडर आहे. तुम्हाला परत हे फक्त ह्याच्यापुढची झोडो वाढायला वेळ लागत नाही, तुम्ही 100% चांगले पैसे कमवणार. त्यामुळं सातत्य किती महत्त्वाचं आहे ह्याच्यावरती भर द्या, ना की लकी ड्रॉवर लक्ष अजिबात देऊ नका. सातत्यावर 100% फोकस करा, तेच तुम्हाला आयुष्यभर टिकणार आहे. आता आपण लॉसचे प्रकार बघितलेत, आता तिचे आपण कारणं बघूया की हे का होतं, ह्याच्या पाठीमाग काय कारण असतील. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे कमी नॉलेज असणं. म्हणजे कसं माहिती आहे का, सुरुवातीला ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर नॉलेज काही नसते, काही नॉलेज नसते, मात्र ट्रेडिंग करण्याची घाई खूप असते. कारण की आपण इन्फ्लुअन्स झाला असतोय, आपण मोठे मोठे प्रॉफिट बघितले असतात, असं वाटतं की पटकीनं त्यामध्ये मी पटकीनं इतकंच मोठं काय तर कमावणी करावं. त्यामुळे हे ट्रेडिंगचं ॲप सोपं असल्यामुळं पटपट यामध्ये येऊन काहीतरी करण्यासाठी घाई करणं. ट्रेडिंग करायला घाई करू नका. कमी नॉलेज, अगदी काय जणांना बघितले काही झिरो नॉलेज असते तरी पण ट्रेडिंग करण्याची खूप घाई असते. का घाई आहे? त्यांना ह्यातून फक्त पैसा लवकर कमवायचा आहे. तर माझं मत आहे, पैसा लवकर कमवण्यापेक्षा बेस लवकर कमवा, बेस चांगला करा, त्यानंतर ह्या ट्रेडिंगमध्ये या. मार्केट
कुठेही जात नाही, कुठेही पळून जात नाही. मात्र कमी नॉलेजमध्ये घाई करणं आणि घाई केल्यामुळे लॉस होणं हे मला वाटतं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यानंतर काय होते, सुरुवातीला आल्यामुळे जवळ पैसा 100% असतोय, तो सगळा पैसा या घाई केल्यामुळे निघून जातोय, सगळा पैसा झिरो होतोय. त्यानंतर ह्याला मार्केटचं चांगलं नॉलेज घ्यावं असं वाटते. मग प्रचंड त्यानंतर मार्केट नॉलेज घेण्याच्या पाठीमागे लागतात. मार्केटचं नॉलेज पण मिळते आणि नॉलेज पक्क पण होतोय, चांगला सेटअप तयार असतोय, पण जवळ खिशामध्ये 0 पैसे असतात. मग अशाचा उपयोगच काय? त्याच्या आधी जवळ पैसे असतील तरी जपून ठेवले पाहिजेत. अजिबात नॉलेज घेण्यापासून घाई नाही करायची. व्यवस्थित थांबून चांगला मेंटॉर एखादा शोधून नॉलेज घ्या किंवा यूट्यूबवरती चांगलं शिका आणि शिकून झाल्यानंतर मग ते पैसे ते जर आपण हळूहळू वापरले ते कसे वापरावे ह्याचे पण आपल्याला थोडीशी त्यामध्ये समज येते. आणि मग मला वाटते की हा प्रवास आपला सुखकरवायला अडचण येणार नाही. म्हणजे अपयशाच्या ज्या गोष्टी आपण सगळेजण ऐकतोय किंवा सांगतोय त्या गोष्टीमध्ये आपण कुठंतरी जाणार नाही. त्यामुळं नॉलेज घ्यायला घाई करू नका, निवांत घ्या, शिस्तीत घ्या आणि ट्रेडिंग करायला घाई करू नका असं मला वाटते. नाहीतर कसं होतं, नॉलेज परत पैसे मी असे प्रचंड बघितलेत की खिशात पैसे नाहीत पण भरपूर ट्रेडिंगचं नॉलेज आहे किंवा नॉलेज घेतात का आधी सगळं घालून बसलं असतात. त्यामुळं सुरुवातीला बेस पक्का केला पाहिजे असं मला वाटते. त्यानंतर काय दुसरं एक मला कारण वाटते ते म्हणजे प्रचंड ॲनालिसिस. काय करतात लोक, एकदा आपण ट्रेडिंगच्या सगळ्या बाजू समजून घेतल्या पाहिजेत बरं का. सगळ्या बाजू समजून घ्या, त्या आत्मसात करा, त्याच्यावर अभ्यास करा. त्यानंतर एक गोष्ट मी 1000 वेळावरून आपल्याबरोबर डिस्कस केलेली आहे आणि तुम्हाला जे चांगली ट्रेडर आहेत तुम्हाला तेच सांगतील की तुम्ही बेसिक गोष्टीवरती काम करा आणि त्या गोष्टीलाच फॉलो करा. आता ही गोष्ट तुम्हाला इथे मी 10 वेळावरून सांगितली ना, मला माहिती आहे बरीच जण ऐकत नाहीत. कारण का, त्यांना पळायचं आहे इकडं तिकडं. त्यांना ह्या जी उदाहरण दिलं सुरुवातीला त्या बागेतल्या फुलांचं त्यांना डिस्टर्ब झालेत ते. त्यामुळे बेसिक गोष्टीला फॉलो करून ती जर तुम्ही त्यावर स्टिक राहिला तर 100% मार्ग निघेल. मात्र होतं काय, माणसं पळापळी इतकी यामध्ये करायला लागल्यात की हातामध्ये आपल्या काही म्हणजे काहीच राहत नाही. ह्याच्या पाठीमागे कारण काय माहिती आहे का, 1 सेकंद. हां, ह्याच्या पाठीमागे कारण काय माहिती आहे का, प्रचंड ॲनालिसिस. इतकं ॲनालिसिस करतात की काय जण तर प्रत्येक कॅन्डलचं ॲनालिसिस करायला आहेत. प्रत्येक कॅन्डलचं, प्रत्येक वीकचं, प्रत्येक मिनिटाचं, प्रत्येक 5 मिनिटाचं इतकं ॲनालिसिस करू नका. ओव्हर ॲनालिसिस केल्यानंतर हातात काही लागणार नाही. कुठली गोष्ट भले ते औषध जरी असलं तरी ते जास्त प्रमाण घेतल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही, तो घातच करणार. अति तेथे माती आपल्या मराठीमध्ये चांगली म्हण आहे. त्या पद्धतीनं अति नॉलेज घेणं किंवा अति ॲनालिसिस करणं हे घातक आहे. लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो ट्रेडिंग हे एक युद्धाचं मैदान आहे आणि हे एंडलेस युद्ध आहे, न संपणारं युद्ध आहे. आणि ह्यामध्ये शेवटचा विजय 100%, 1,00,000% फक्त आणि फक्त मार्केटचाच होणार आहे. आपला विजय होऊ शकत नाही. आपला विजय कधी होणार आहे, जर आपण आपल्या कौशल्यात प्रावीण असलो तर. थोडक्यात काय करायचं आहे, ह्या मैदानात आपण जास्त वेळ राहायचंच नाही. मी कशावर काम करतोय, मी बाबा प्राइस ॲक्शन काम करतोय तर किंवा मी एखाद्या कॅन्डलस्टिकवर काम करतोय. मला जी कॅन्डलस्टिक येत्या, मला बुलिश इंगल्फिंग कॅन्डल, मी त्यावर काम करतोय. तर बुलिश इंगल्फिंग कॅन्डल झाल्यानंतर मी मैदानात घुसायचं, माझं तिथं मी युद्ध करायचं आणि पट्टिकेनं माझं मला प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं. पण मी मैदानात जर तुम्ही उभा राहिला आणि बुलिश इंगल्फिंग, बेरिश इंगल्फिंग, शूटिंग स्टार आणि बुलिश हरामी आणि असल्या काय कॅन्डल आहेत त्या सगळ्यावरती काम करायला लागला तर लक्षात ठेवा 100% आपलं मुंडकं उडणार. त्यामुळे हे एंडलेस युद्ध आहे, मार्केटचा विजय होणार आहे. आपण आपलं कौशल्य शोधायचं आणि तेवढंच फक्त कौशल्य वापरायचं आणि ते कौशल्य वापरून झालं की शांतपणे मार्केट बंद बाहेर या. मार्केट 100% आपल्याला नाराज करत नाही. तिसरा एक मुद्दा आहे ना, कारण लॉसचं, हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं बरं का. हे पण पूर्ण म्हणजे अगदी मला हा तर बेस वाटतोय कधी कधी. आपण ह्या ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत ना, इन्फ्लुएन्सर भयानक आहेत, प्रचंड इन्फ्लुएन्सर आहेत तुमच्या सोशल मीडियावरती. त्यामुळं मला असं म्हणजे जाणवावं लागलं की लोक यामध्ये येताना ह्या इन्फ्लुएन्सरला पाहून सत्यात जगण्यापेक्षा स्वप्नात जास्त जागा लागल्यात. जे कोण ट्रेडिंग करण्यासाठी इकडे या लागलेले आहेत त्या इन्फ्लुएन्सरला पाहून येत असल्यामुळं असं व्हायला लागले की ती सत्यात कमी जगतायत पण स्वप्नात जास्त जगतात. कारण की त्यांना बरेच जण फक्त स्वप्न दाखवा लागल्यात, स्वप्न विकायला लागल्यात. त्यामुळं सत्यात जगणं कमी आणि ते सत्याचं जगणं वेगळं आहे आणि ही स्वप्नात जागलेली आहेत. ती इतकं त्यांना फॉलो करतात की त्यांच्या जीवनात स्वतः निगडीत करून घेतले की रोज उठल्यानंतर वाट बघतात की ह्या इन्फ्लुएन्सचा व्हिडिओ कधी येणार आहे, ह्या इन्फ्लुएन्सला कधी तो त्याचं प्रॉफिट लॉस टाकणार आहे, कधी काय करणार आहे. आणि त्याच्या होणाऱ्या प्रॉफिट लॉसवरती ह्यांना समाधान आणि दुःख होते. त्यानं जर प्रॉफिट केलं तर ह्यांना खोटं समाधान होतंय, त्यानं जर लॉस केला तर ह्यांना खोटं सहानुभूती वाटते. म्हणजे मला काय सांगायचं आहे, त्यांचा प्रॉफिट, त्यांचा लॉस किंवा त्यांची जीवन पद्धती ह्यानं आपण खोटं समाधान घ्यायला स्वतःच्या आयुष्यात. म्हणजे आपण स्वप्नात जागा लावले, सत्यात जगत नाही. मुळात तुम्हाला गेम कळली पाहिजे. कुठलाही इन्फ्लुएन्सर असू दे, त्याच्या आयुष्यात होणारे प्रॉफिट लॉस किंवा तो दाखवणार त्याचा ब्लॉग, त्याची लाईफस्टाईल, त्याचा आपल्या जीवनावर काही फरक पडणार नाही. आपण फक्त ते बघून खोटं समाधान घ्यायला लागलोय की मी असं करीन, मी असं जगीन, हे खोटं समाधान घ्यायला लागलोय. त्यामुळे आपण स्वप्नात जागा लागलोय. इतकंच काय, मला तुम्हाला ठाम सांगायचं आहे, कुठल्याच इन्फ्लुएन्सरला कुठला तुम्ही तर गुरु करू नका, त्याला देव मानू नका. मला तर वाटतं की काय जणांनी देव करून ठेवलेत. देव करू नका, गुरु मानू नका. गुरु कोण आहे? गुरु मार्केट आहे आपलं.
त्यानंतर बाकीची सगळी गुरं आहेत. त्यामुळे त्याला देव करू नका, त्याचं फॅन होऊ नका. लक्षात घ्या, तुम्हाला कदाचित त्याच्यापेक्षा जबरदस्त तुम्हाला येते. ही सगळी सामान्य आहेत, छाती टोक सांगतोय, सगळी सामान्य आहेत, कोणाला काही विशेष वेगळे येत नसते. त्यामुळं देव करू नका. तुम्हाला 100% त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, त्याच्यापेक्षा जास्त शार्पनेस आहे. फक्त तुम्हाला तो सांगणारा कोणतं नाही, किंवा तुमचं ते फिनिशिंग तुम्ही स्वतः घेणं झालं आहे. कारण की ह्या स्वप्नाच्या जगातून बाहेर आपण स्वतः पडून झालो आहे. सत्याच्या जगात या स्वतःला काय माहिती आहे बघा, स्वतःचा एज शोधा. तुम्हाला कळेल की जे आपण इन्फ्लुएन्सर बघत होतो त्यांच्यापेक्षा बाप आहे आपण, त्यांच्यापेक्षा आपल्याला चांगलं जमते. आणि एक डोक्यात पक्क ठेवा, पक्क, आपण इथं ट्रेडर व्हायला आलोय, फॉलोअर नाही. काय, आपण इथं ट्रेडर होण्यासाठी आलो आहे, कुणाचा फॉलोअर होण्यासाठी आलेलो नाही. शिकून घ्या, प्रत्येकानं चांगली काय गोष्ट आहे ती शिकून घ्या, समजून घ्या आणि स्वतःला डेव्हलप करा. निश्चितच तुम्हाला चांगला मार्ग सापडेल. मात्र समाधानाच्या जगामध्ये, स्वप्नाच्या जगामध्ये जे तुम्हाला जगवलं जाते ते जगणं कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटते. कारण की ते लॉसचं मोठं कारण आहे. त्यानंतर चौथा एक मला प्रकार वाटतोय लॉस होण्यापाठीमागे कारण असणारं, ते म्हणजे बऱ्यापैकी सगळीजण आहेत ना अजम्पशनवर ट्रेडिंग करतात, ॲनालिसिसवर नाही. ॲजम्पशनवर म्हणजे काय, मला वाटतंय आता मार्केट असं इथं असं व्हायला लागलं, हां बाबा ठीक आहे, मी इथून आता मी बायचा ट्रेड घेणार आहे. तर मी बायचा ट्रेड का घेणार आहे नाही, ह्याच्या पाठीमागं माझी 5-10 कारणं तर असली पाहिजेत की काय घेणार आहे, काय आहे, मी कुठं थांबणार आहे, कुठं लॉस देणार आहे, कुठं पण प्रॉफिट घेणार आहे, मार्केट तिथं पण का जाईल, ह्याला म्हणायचं ॲनालिसिस. पण बऱ्यापैकी ट्रेडिंग होते ते अजम्पशनवर, म्हणजे वाटण्यावर. मला वाटतंय, मला असं फील व्हायला लागले, माझा असं सिक्स सेन्स मला सांगतोय, असं वाटणं. त्यामुळे वाटण्यावर ट्रेडिंग न करता मला वाटते पूर्णपणे तुम्ही ॲनालिसिस ट्रेडिंग केलं पाहिजे. कारण मोस्ट ऑफ ट्रेडर आहेत ते वाटण्यावरती ट्रेडिंग करत असल्यामुळं शेवटी वाटणंच हाताला येते. आणि शेवटचं एक मला कारण वाटतंय जे की बेसिक आहे, पण मला सांगावंसं वाटतं की बराच काळ मार्केटमध्ये असून सुद्धा सेटअप तयार नसणं. आता सेटअप का तयार नसतोय, ह्याच्या पाठीमागे जे वरचं सांगितले ना, ह्या सगळ्यावरची कारण आहेत. तुम्ही मागं लागणं किंवा भारभर चिंता होणं, त्यामुळे सेटअप तयार होत नाही. तर एखादा सेटअप तयार केला पाहिजे आणि बराच काळ ह्यामध्ये जाऊन देऊ नका. साधं कुठली गोष्ट पकडा, त्या पाठीमागे लागा, 100% सगळ्या गोष्टी यामध्ये वर्क करतात. त्यामुळं सेटअप तयार नसणं लवकर आणि तो शोधण्यासाठी बरेच जण फिरत राहणं, त्या मला वाटतं लॉसचं एक मोठं कारण आहे. आता मला सांगा, मला वाटतं इथं मी व्हिडिओ हा समाप्त करतो, खूपच मोठा व्हायला नको. आता ह्याच्यावरचे उपाय काय, ह्यासाठी मी सेकंड पार्ट नक्की आणण्याचा प्रयत्न करीन, तो पार्ट आपण आणूया. पण आता ही जी चर्चा सगळी केली नाही, यामध्ये मला सांगा आपण सुरुवात कुठून केली होती की द सिक्रेट ऑफ ट्रेडिंग. द सिक्रेट सिद्धांत काय सांगतो, आकर्षणाचा सिद्धांत. आता मला सांगा, या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपण स्वतःला ट्रेडर घडवण्यासाठी त्या ज्या गोष्टी बेसिक लागणार आहेत त्या गोष्टीचं आपण आकर्षण करत होतो का, उत्तर येणार आहे नो. तर आपण आकर्षण काय करत होतो की चुकीचं आकर्षण, म्हणजे हो काय करतोय, तो काय करतोय, हे काम करेल का, ते काम करेल का, म्हणजे सगळ्या निगेटिव्ह गोष्टीचं आपण आकर्षण करत होतो. जे आपल्याला गरजेचं आहे, जे आपल्याला ट्रेडर बनवल, जे आपल्याला प्रॉफिटेबल बनवल, त्या गोष्टीचं आकर्षण न करता आपण चुकीच्या किंवा वेगळ्याच गोष्टीचं आकर्षण करत होतो. तर मला वाटतं आपण आकर्षित होत होतो, ट्रेडिंगच्या जगामध्ये आपण आकर्षित होत होतो. तर ते न होता आपल्याला काय फायद्याच्या गोष्टी आहेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्यावरती जर आपण चांगलं फोकस केलं तर मला वाटतं की हा प्रवास इतका अवघड नाही आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि रोज स्वतःला वेळ द्या ट्रेडिंग शिकण्यासाठी. चांगली माणसं जवळ ठेवा, त्यांच्याकडनं समजून घ्या आणि एकदा तुम्हाला कळलं त्यानं तुम्ही एकटा प्रवास निवांत करा. बाकी आपल्या पाठीमागे बाळूमामा आहेतच. जय हिंद, जय भारत, जय बाळूमामा.